नमस्कार. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना ही आता बंद होणार आहे. लाखो लोकांना याचा फटका आता बसणार आहे. छगन भुजबळ यांनी आज सकाळी 10 वाजता याची धक्कादायक कबुली केली आहे. नेमकी कोणती योजना बंद होत आहे, किती लोकांना याचा फटका बसणार आहे आणि कोणकोणत्या योजना या आता काही दिवसांनी भविष्यामध्ये बंद होणार आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नेमकी काय बातमी आली आहे सविस्तर पाहू या व्हिडिओमध्ये. ते करता व्हिडिओ. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सरकारच्या तिजोरीवरती मोठा भार पडला असून याचा परिणाम अनेक योजनांवरती झाला आहे. काही योजना बंद करण्याची नामुष्की सरकारवरती आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे यंदा दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार नाही. सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचे यंदा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळणार नसल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या लोकप्रिय योजनेवर वर्षाला सरकारच्या तिजोरीवर 45,000 कोटी रुपयांचा भार पडत आहे. लाडक्या बहिणींना दरमहा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी हाही देखील वगळण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आतापर्यंत अनेक योजनांवरती परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. लाडकी बहीण योजनेवर वर्षाला 45,000 कोटी रुपये खर्च होत आहे. त्यामुळे इतर योजनांवरती काही प्रमाणात परिणाम होत आहे. सध्या तिजोरीवर ताण असल्याने यंदा आनंदाचा शिधा आगामी काळात आर्थिक परिस्थिती सुधारल्यास आनंदाचा शिधा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं छगन भुजबळ हे म्हणाले. लाडकी बहीण योजनेमुळे आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्यात आल्याची कबुली छगन भुजबळ यांनी दिली. आनंदाचा शिधा योजनेवर वर्षाला 350 कोटी रुपये खर्च होत होता. सध्या काटकसरीने योजना राबवल्या जात असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. आनंदाचा शिधा योजनेचा लाभ राज्यातील गोरगरीब जनतेला मिळतो, परंतु एका योजनेमुळे सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. आनंदाचा शिधा ही योजना यंदा बंद राहणार की कायमस्वरूपी बंद राहणार हे आता राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरतीच अवलंबून आहे. राज्याची परिस्थिती जर सुधारली तर ही योजना पुन्हा चालू होईल. जर परिस्थिती सुधारली नाही आणि अजून जर हलाखीची राहिली तर अजूनही देखील काही योजना या बंद होऊ शकत्या. तर मग हीच होती काही बातमी जी आपण बघितली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.